उद्याच्या पिढ्यांचं भविष्य घडवण्यासाठी गुणवत्तापूर्ण शिक्षण देणारं समर्थ शैक्षणिक संकुल सन्मान्य वसंतरावजी शेळके, ज्ञानेश्वरजी शेळके, विवेकजी शेळके, वल्लभजी शेळके, शेळके कुटुंबियांनी उभारलेलं हे ज्ञानसंकुल खरं तर रेल्वे स्टेशनवर रेल्वेचं तिकीट काढण्यासाठी रांग लागली होती. रांगेत बरीच माणसं होती. आपला नंबर येईपर्यंत करावं तरी काय या विचारात एकानं तिथंच शेंगा विकणाऱ्या माणसाकडनं शेंगा विकत घेतल्या आणि वेळ जाण्यासाठी तो शेंगा खायला लागला. बराच वेळ शेंगा खाल्ल्या, शेंगदाणे खाऊन झाले, फोलकाट मात्र हातात राहिली. हल्ली सगळीकडे स्वच्छता अभियान सुरू आहे, त्यामुळे ते फोलकाट त्याला कुठं टाकावी ते काही कळेना. फोलकाट हातात धरून कंटाळला, पण शेवटी फोलकाट हातात धरणार तरी किती वेळ. त्याने हळूच रांगेतल्या मागच्या माणसाला विचारलं, काय हो, मगापासून शेंगा खाल्ल्यात, शेंगदाणे पोटात गेले, पण फोलकाट हातात आहेत, टाकू कुठं? तसा मागचा माणूस म्हटला, त्यात विचारताय काय एवढं, टाका की पुढच्याच्या खिशात. तसा तो म्हटला, काहीतरी काय सांगताय अहो? तर त्याला कळलं बिळलं तर मागचा माणूस म्हटला, कशाचं कळतंय? आता मगापासून मी तुमच्या खिशात केळाच्या साली टाकतोय, तुम्हाला कळलंय का? हल्लीच्या समाजाची परिस्थिती बघितली तर साधारण अशा पद्धतीची चालली आहे. अशा परिस्थितीमध्ये नव्या पिढीच्या खिशात आपण काय टाकणार असा विचार समर्थ शैक्षणिक संकुलानं केला, शेळके कुटुंबियांनी केला. आणि उद्याच्या पिढीच्या खिशामध्ये आम्हाला उत्तम संस्कार देता आले पाहिजेत, आम्हाला संस्कारांच्या ठेवी देता आल्या पाहिजेत, आम्हाला त्याला आचार देता आले पाहिजेत, विचार देता आले पाहिजेत, त्याला ज्ञानसंपन्न करता आलं पाहिजे, त्यातून त्यांनी राष्ट्राचं भविष्य घडवलं पाहिजे. या संकल्पनेतून खरं तर ही संस्था सुरू झाली. या संस्थेतनं निर्माण होणारा प्रत्येक विद्यार्थी हा उद्याचं राष्ट्राचं भविष्य घडवणार आहे. ज्या देशामध्ये आम्ही राहतो तो देश जगातला सगळ्यात तरुण देश मानला जातो. आज भारताचं सरासरी वय 28 वर्ष आहे, तेच चीन आणि अमेरिकेचं 36 वर्ष आहे, रशियाचं 40 वर्ष आहे, कॅनडाचं 42 वर्ष आहे आणि जपानचं 49 वर्ष आहे. म्हणजे जगाच्या पाठीवर 28 वर्ष वय असलेला भारत हा एकमेव देश आहे. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. म्हणजे निम्मी लोकसंख्या 28 वर्षाच्या खाली आहे आणि निम्मी लोकसंख्या 28 वर्षाच्या वर आहे. ज्या देशामध्ये एवढी युवा संपदा असते तो देश महासत्ता होण्याची संधी ही अत्यंत प्रचंड असते. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट. कधी काळी जपान सुद्धा तरुण होता. 1964 ते 2004 हा काळ म्हणजे जपानचा सगळ्यात तरुण काळ होता आणि या तरुण काळामध्ये त्या जपान मधल्या प्रत्येक तरुणानं स्वतःला राष्ट्र घडवण्यासाठी झोकून दिलं, झपाटून घेतलं. ज्याला ज्याच्या क्षेत्रामध्ये गती होती, ज्याच्यामध्ये जो जो गुण होता त्या सगळ्या गुणांचा वापर त्यांनी राष्ट्रासाठी केला आणि बघता बघता फिनिक्स पक्षासारखी जपान. आज आमच्याकडे सगळ्यात तरुण वय आहे. हा काळ जर आम्ही योग्य रीतीने वापरला तर तिसरी महासत्ता आम्हाला सहजपणे होता येईल. पण जर हा काळ आम्ही वाया घालवला तर मात्र काळ आम्हाला कधीच माफ करणार नाही. ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. आमच्याकडे फक्त 15 वर्ष राहिली. याचं कारण 2036 नंतर भारताचं वय वाढत वाढत जाणार आहे आणि भारत वृद्धत्वाकडे जाणार आहे. म्हणजे 2036 पर्यंत असणाऱ्या युवा संपदेचा वापर जर आम्ही करू शकलो तर हा देश महासत्ता होईल. साधारणपणे 15 ते 29 या वयोगटात 7 ते 8 कोटी लोक आहेत आमची आणि 15 वर्षाच्या खाली 36 करोड लोक आहेत. म्हणजे 46 करोड मुलं तरुण आमच्यात असे आहेत की जे उद्याच्या भारताला सामर्थ्यवान करू शकतील. कारण हीच मुलं उद्याचं देशाचं भविष्य घडवणार आहेत. हेच 46 करोड उद्याचं सरकार निवडून देणार आहेत. हेच 46 करोड या देशाला प्रत्येक क्षेत्रा प्रांतामध्ये गतिमान करणार आहेत. ही 63% संख्या जी आहे ती अत्यंत कार्यशील असणं, गतिशील असणं हे अत्यंत महत्वाचं आहे आणि त्यासाठी त्याच्यातल्या गुणांना वाव देणं ही महत्वाची गोष्ट आहे. खरं तर एज्युकेशन हा लॅटिन शब्द आहे. तो 3 लॅटिन शब्दापासून बनला.
एज्युकेअर आणि एज्युकेटर म्हणजे मुलांमधले सुप्त गुण शोधणं, त्या सुप्त गुणांचं संवर्धन करणं आणि त्याला योग्य व्यासपीठ मिळवून देणं, या 3 क्रिया जिथं घडतात त्याला आम्ही शिक्षण असं म्हटलं जातं. पण खरंच आमच्यातले सुप्त गुण आम्ही शोधतो का? आम्हाला ते सापडतात का? सापडले तर त्याचं आम्ही संवर्धन करतो का? संवर्धन केलं तर त्याला संधी मिळते का? हा सगळ्यात महत्वाचा आणि चिंतनाचा विषय आहे. समर्थ शैक्षणिक संकुलाचं अभिनंदन मी एवढ्यासाठी करतो की गेले 3 दिवस तुम्ही हा युवा महोत्सव भरवत आहात. प्रत्येक कलेचा, प्रत्येक गुणांचा इथं व्यासपीठावर वावर होतोय. म्हणजे आम्ही विद्येची देवता सरस्वतीची आराधना करतोच, पण सरस्वतीच्या हातातल्या वीणेकडेही आम्हाला पाहिलं पाहिजे, कारण त्या वीणेला असणाऱ्या सप्ततारा म्हणजे सप्त कला आहेत. विद्येची उपासना करताना या सप्त कलांचा विकास होणं सुद्धा अत्यंत महत्वाचं आहे. या युवा महोत्सवाच्या माध्यमाने आपण ते करतोय, ही अत्यंत गरजेची गोष्ट आहे. पण एक गोष्ट निश्चितपणे लक्षात घेतली पाहिजे, सगळ्यांमध्ये सगळ्याच गोष्टी कधीच नसतात, पण प्रत्येकात काही ना काही अलौकिक गोष्ट असतेच असते. ही सगळ्यात महत्वाचं. मग आपल्यात काय आहे याचा शोध आपण घेतलाय का? तो शोध घेणं याचा अर्थ शिक्षण आहे. काय करू शकतो आपण, आपल्या क्षमता काय, आपल्या मर्यादा काय, आपली कौशल्य काय, हे माहिती करून घेणं गरजेचं आहे. रस्त्यानं चालता चालता आपण एखाद्याला सहज विचारतो, तुला मी पुरता ओळखून आहे. अरे तू त्याला ओळखून आहे, तुझं काय? तू स्वतःला ओळखलेस का? तुझ्यात काय आहे? संत ज्ञानेश्वरांना कळालं होतं माझ्यात काय आहे. संत जगद्गुरु तुकोबरायांना कळालं होतं माझ्यात काय आहे. बुडती हे जन न देखावे डोळा म्हणून कळवळा येत असे. समाजासाठी वाहून घेत छत्रपती शिवाजी महाराजांना माहिती आहे आपल्यात काय आहे. त्यांनी आपल्या आयुष्यातल्या सगळ्या क्षमता या स्वराज्यासाठी वापरल्या आणि तेव्हा तुमच्या माझ्या पाठीचे कणे ताट झाले. ज्याला शोध लागला त्यांनी इतिहास घडवला. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. तुम्ही काय करू शकता एकदा नीट पहा. सगळ्यात गरजेची गोष्ट सगळ्यात. पण आमची अडचण अशी आहे, आमच्यात काय आहे हेच आम्हाला माहिती नाही. आम्ही काय करू शकतो हेच आम्हाला कळत नाही. हा आमच्या अपयशाचा सगळ्यात मोठा कारणभाव आहे, सगळ्यात मोठा. एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, या जगात तुम्हाला बाहेरून कुणीही मर्यादा घालू शकत नाही. या जगात तुम्हाला बाहेरून कुणीही बंधनं घालू शकत नाही. या जगात तुमचा पराभव दुसरा कुणीही करू शकत नाही. या जगात फक्त तुम्हीच तुमचा पराभव करू शकता. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. या जगात तुम्हाला दुसरं कुणीही विजयी करू शकत नाही. या जगात फक्त तुम्हीच तुम्हाला विजयी करू शकता. ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. तुम्ही कधी हत्तीचं पिल्लू बघितलं असेल, माहूत त्याला लोखंडी साखळदंडाने बांधून ठेवतो. ते साखळदंड तोडायचा लाख प्रयत्न करतं, निष्ठायची प्रचंड कोशिश करतं, सगळी शक्ती एकवटतं, पण तो लोखंडी साखळदंड त्या पिल्लाला तोडणं शक्य होत नाही. शेवटी ते थकतं, दमतं आणि मनाशी ठरवून टाकतं साखळदंड तोडणं शक्यच नाही, आपण इथून निसटूच शकत नाही. तेच हत्तीचं पिलू मोठं होतं, बलाढ्य होतं, अफाट ताकदीचं होतं, मोठमोठाले वृक्ष सोंडेला उलबळून टाकतं. पण या बलाढ्य हत्तीला माहूत कधीच बांधून ठेवत नाही. तुम्ही कधी मोठा हत्ती बघा, त्याच्या पायात साखळी फक्त सोडलेली असते, बांधलेली नसते. कुणीतरी माहूताला विचारतं, एवढा बलाढ्य हत्ती तुम्ही त्याला बांधून ठेवत नाही? माहूत त्याला सांगतो, हत्तीला मी बांधून ठेवायची गरजच नाही, कारण हत्तीनं स्वतःला बांधून घेतलंय. आपण इथून निसटू शकत नाही. आमच्यातल्या बऱ्याचशा मुलांची अवस्था अशी आहे, क्षमता आहे, सामर्थ्य आहे, कौशल्य आहे, पण आम्ही मर्यादा घालून घेतली. आपण हे करू शकत नाही, आपल्याला हे जमणार नाही. सगळ्यात मोठी आमची अडचण कुठं आहे ते सगळ्यात मोठी. या जगात असं काहीच नाही की जे तुम्ही करू शकत नाही. अशक्य हा शब्द फक्त मूर्खांच्या शब्दकोशात असतो असं नेपोलियन सांगतो. ते मूर्ख आहे जे हे मला जमणार नाही असं म्हणतात. शहाणे ते मला जे हवं ते जमेल असं ठामपणे सांगतात. अशक्य काहीच नाही हे पहिलं लक्षात असू द्या. पण आता या आपल्या क्षमतांना बाहेर काढणं किंवा त्यांना बांधून ठेवणं, या दोन गोष्टी घडतात तरी कशा? मानवी व्यक्तिमत्वाचे संशोधक आणि जीवशास्त्रीय अभ्यासक असं सांगतात की नुकतंच जन्माला आलेलं एखादं नवजात बाळ तुम्ही आम्हाला आणून द्या आणि त्याला काय बनवायचं ते सांगा, आम्ही त्याला ते बनवून देतो. म्हणजे हवं ते बनवता येतं, हवं ते घडवता येतं. डॉक्टर बनायचंय बनवू शकता, इंजिनियर बनायचंय बनवू शकता, शास्त्रज्ञ बनायचंय बनवू शकता, अभिनेता बनायचंय बनवू शकता, क्रिकेटपटू बनायचंय बनवू शकता. जे हवं ते तुम्ही बनवूच शकता. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. पण
ओल्या मातीच्या गोळ्याला आकार द्यायचा असेल तर माती ओली हवी, आणि आपल्याला जर हवं ते बनायचं असेल तर आपलं वय संस्कार क्षम हवं तर ते घडता येतं. मग लहान वयात आपल्यावर कुठले संस्कार होतात? आपल्याला हे तुला जमेल असं सांगितलं जातं का तुला जमणार नाही असं सांगितलं जातं? साधा प्रश्न आहे. तुम्ही कधीतरी बघितलं असेल, घरात मूल रांगत असतं, आई स्वयंपाक करत असते, आईचं लक्ष नाही ते पोर बघतं आणि हळूच अंधाराच्या दिशेनं सटकतं. आईचं लक्ष जातं तशा म्हणली, ए नको जाऊ, अंधारात भाऊ असतो, नाही जायचं. ते रांगणारा पोर तिथंच थबकतं. आई परत स्वयंपाकाला लागते, आईचं लक्ष नाही ते पोर पाहतं आणि परत अंधाराकडे झेपावतं. उपजत कुतूहल त्याच्यात आहेच. त्याला काय बघायचं आहे? उजेडात काय आहे कळतंय, अंधारात काय आहे ते त्याला बघायचं आहे. ते परत अंधाराकडे झेपावतं. आईचं लक्ष परत जात, आई सांगते, ए सांगितलं ना नाही जायचं, अंधारात भाऊ असतो, नाही जायचं. ते परत थबकतं. आई परत स्वयंपाकाला लागते, आईचं लक्ष नाही बघून ते पोर परत अंधाराकडे झेपावतं. धाडस त्याच्यात जन्मजात आहेच, त्याला भीतीच नाही. तुम्ही कधी बघा, मोठा माणूस जाळांना कधीच हात लावणार नाही, पण पोरग लहान ते पटकन जाऊन जाळ हातात धरतं, त्याला भीतीच नसते. उपजत धाडस आपल्यात आहेच, ते पोर परत अंधाराकडे झेपावतं. मग मात्र आईचं लक्ष जातं, ती संतपते, उठते, त्या पोराला उचलते आणि लांब नेऊन ठेवते आणि सांगते, सांगितलं ना नाही जायचं, अंधारात भाऊ असतो, नाही जायचं. त्या मुलाच्या अर्धजागृत मनावर कायमचा संस्कार होतो, अंधारात भाऊ असतो. पट्ट्या पुढं 2 पोरांचा बाप झाला तरी अंधारात जात नाही. दोष त्याचा आहे का? नाही. बरं, आता एवढ्या संख्येनं तुम्ही येत आहे, कधी कुणी भाऊ बघितलाय का? मग नसलेला भाऊ आम्ही आमच्या डोक्यात का घेतो? बऱ्याच मुलांना सांगितलं जातं गणित अवघड, कशाला भाऊ घालायचा भीतीचा? हा इंग्रजी आहे, आपल्याला जमतंय का? आपण ग्रामीण भागातली, कशाला भाऊ घालता? एखादा उद्योग करू पाहतो, अरे आपलं काम आहे का ते? है का भाऊ घालता त्याच्यात? तुमच्या अपयशाच्या आड येतात ते हे भाऊ, ज्याला मी भीती असं म्हणतो. यश आणि आपण यांच्यामध्ये फक्त भीती उभा असते. या भीतीची भिंत ढासळली की मग यश स्वागताला उभा राहते. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट. माणसे एखादी गोष्ट का करत नाहीत? भीती वाटते. कशाची भीती? नाही जमलं तर. अरे नाही जमलं तर नाही जमलं, अडचण काय आहे? स्वामी विवेकानंद असं सांगतात की जोखीम पत्करा. तरुणांनी तर जोखीम पत्करलीच पाहिजे. यशस्वी झालात तर नेतृत्व कराल आणि अपयशी झालात तर मार्गदर्शन कराल. अडचण काय आहे, तोटा काय आहे, जोखीम घ्या, उठा, पुढे चला. तुमच्यात ते सगळं सामर्थ्य आहे. ही भीती काढायची असेल तर सगळ्यात मोठा पर्याय आहे, तिच्यावर सरळ आक्रमण करा. बचावाचा सर्वोत्तम मार्ग आक्रमण, बस, दुसरा पर्यायच नाही. तुम्ही संकटाला भिवून जर पळून गेलात तर संकट तुमचा पाठलागच करणार, पण तुम्ही निधड्या छातीनं संकटांना सामोरं गेलात, संकट पळून जाणार. ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे. तुम्ही पळून जायचं का संकटांना पळवून लावायचं, हे संकटाच्या नाही तुमच्या हातात आहे, हे पहिलं लक्षात ठेवा. भीतीवर विजय मिळवायचं सगळ्यात मोठं सामर्थ्य आक्रमण. पाण्यात पडायच्या आधी प्रत्येकालाच भीती वाटते. लहान मुलांना पोहायला शिकवायला नेतात, ते पाण्यात उडीच मारत नाही, भीती वाटतेच. ते नाही नाहीच म्हणतं, मग कुणीतरी मागून ढकलतं, ते पाण्यात पडतं, नका तोंडात पाणी जातं, ओरडतं बिरडतं, हातपाय हलवायला लागतं आणि जीव वाचवण्यासाठी पराकाष्ठेची धडपड करतं. आणि बघता बघता त्या धडपडीनं त्याचे हातपाय हल्ल्यामुळे पाणी मागं सरलं जातं, त्याला पाण्यावर स्वार होता येतं. आस्ते आस्ते भीती चेपते आणि बघता बघता ते पाण्यावर तरंगू लागतं आणि मग हात पाय मारत वरच्यांना सांगतं, जमलं रे. अरे पण तू पाण्यात पडलास नसता तर पोहणं जमलं असतं. भीतीवर आक्रमण करा तर भीती शरण येते. कुठला विषय अवघड वाटतो? आक्रमण, सरळ आक्रमण यशाचा सर्वोत्तम मार्ग आहे. आक्रमण करा, बस, दुसरा पर्याय नाही. सगळ्यात महत्वाची गोष्ट, मला हे जमणारच जमणारच. तुम्ही यशस्वी होणार का अयशस्वी हे इतर कुणावरही नाही, हे तुमच्यावर अवलंबून असतं. तुम्ही कसा विचार करता त्यावर ठरतं तुम्ही काय होणार आहे ते. त्यामुळे विचार करताना सकारात्मक विचार करा. एखादी गोष्ट मिळवायची आहे ना, मिळवायचीच, बस, निश्चय हवा, निश्चय. हल्ली आमच्याकडं हा गुणच अभावानं आढळतो. मी अनेकांना विचारतो, मग काय ठरलंय? नाही, चाललंय, घेतलंय ऍडमिशन.
मग नाही बघू ना, करतो प्रयत्न, आणि नाही झाला तर नाही पप्पा म्हणलेत माझ्या जागेवर चिटकवतो, संपला विषयच. निश्चयाचा अर्थ काय माहिती आहे? निश्चयाचा अर्थ असा आहे की दुसरा कुठलाच पर्याय तुमच्या पुढे नाही. हेच करायचंय, हेच करायचंय, मी करेन बस. एक गुराखी जंगलातल्या एका झाडाची फांदी तोडत बसला होता. गंमत अशी की जी फांदी तोडत होता त्याच फांदीवर बसला होता. तिकडूनच त्या देशाचा प्रधान चालला होता. त्यांनी या गुराख्याच्या पोरला बघितलं, ज्या फांदीवर बसलाय तीच फांदी तोडतोय. प्रधानाला गुराख्याच्या मुलाची बुद्धी लक्षात आली. म्हणला हे मंदच दिसतंय, ज्या फांदीवर बसलंय तीच तोडतंय. पण ते गुराख्याचं पोर अत्यंत देखणं होतं, दिसायला राजविंड होतं. त्या गुराख्याच्या पोराला बघितलं, त्या प्रधानाच्या डोक्यात एक कल्पना आली. काही दिवसापूर्वीच त्या राज्याच्या राजकन्येनं प्रधानाचा अपमान केला होता. राजकन्या विद्वान होती, संस्कृत पंडित होती, महाज्ञानी होती. तिनं या प्रधानाचा अपमान, प्रधानाला त्या अपमानाचा बदला घ्यायचा होता. या गुराख्याच्या पोराला त्याने बघितलं आणि अपमानाचा बदला घ्यायची संधी पुढ्यात आहे असं त्यानं वाटलं. त्यांनी त्या गुराख्याच्या पोराला खाली बोलावलं. देखणं राजबिंड पोर, पण बुद्धी नसलेलंच, मतिमंद असलेलं. या प्रधानानं या गुराख्याच्या पोराला अत्यंत विद्वान पंडिताचं रूप दिलं. दिसायला देखणा होताच, पण त्याला पंडितासारखा सजवला आणि तो प्रकांड पंडित आहे असं सांगत त्याला राज दरबारात हजरही केला. प्रधान यशस्वी झाला की अत्यंत विद्वान, हा अत्यंत पंडित आहे आणि राजकन्येचं अशा विद्वानाबरोबर लग्न लावून देणं उचित आहे. राजालाही पटलं आणि त्या आडाना गुराख्याच्या पोराबरोबर राजानं आपल्या विद्वान राजकन्याचं लग्न लावून दिलं. राजकन्याला असं वाटलं होतं की आपला नवरा विद्वान आहे, महापंडित आहे आणि अशा महापंडिताबरोबर आपलं लग्न झालं. लग्न झालं आणि रात्री एकांतात या विद्वान राजकन्येनं आपल्या या पतीला प्रश्न विचारला, अस्ति कश्चित वाग्विशेष. तिनं संस्कृत मधून प्रश्न विचारला, अस्ति कश्चित वाग्विशेष. आता ह्याला मराठीच नीट येत नाही, संस्कृत कुठलं यायचं, त्याला प्रश्नच कळेना. तो म्हटला काय, अस्ति कश्चित वाग्विशेष. तिनं विचारलं तुम्हाला वाङ्मयाबद्दल काही विशेष ज्ञान आहे का? याला कसलंच ज्ञान नव्हतं, वाङ्मयाचं कुठलं येणार. तटपप करायला लागला, बिंग फुटलं. राजकन्याला कळलं हा अनपड आहे, हा गवार आहे, हा अडाणी आहे, याला काही बुद्धी नाही, ज्ञान नाही. ती त्याला टाकून तशी बोलायला लागली, संतापानं बोलायला लागली, अपमान करायला लागली. आणि तो अपमान राजकन्यानं केलेला त्या गुराख्याच्या पोरला सहनच झाला नाही. तो तिथंच ताडकन उठला आणि राजकन्याला म्हणाला, आता निघालो, परत येईन ना, विद्वान पंडित म्हणूनच परत येईन. आणि दुसऱ्या क्षणाला त्यांनी राजवाडा सोडला, त्यांनी जंगलची वाट धरली. तो जंगलात ज्ञानसाधना करत राहिला, ज्ञानसाधना करत राहिला. त्यांनी ज्ञान संपादन केलं, निश्चयच केला होता मी विद्वान पंडित होईनच, होईनच. आणि झाला. जंगलामध्ये काली मातेच्या मंदिरात त्यांनी ज्ञानसाधना केली म्हणून कालिदास झालेला हा गुराख्याचा पोर आपल्या विद्वत्तेच्या बळावर कवी कुलभूषण महाकवी कालिदास झाला. कुठल्याही पाठशाळेत न गेलेला, अत्यंत अडाणी गुराखी असलेला हा गुराख्याचा पोर जर कवी कुलभूषण होत असेल तर आपल्याला अडचण काय आहे? आपण का नाही काय करू शकत? तुम्ही जे हवं ते करू शकता, फक्त निश्चय हवा. निश्चय तुमच्या सगळ्या शक्ती एकत्रित करतो. निश्चय तुम्हाला पुरतं एकाग्र बनवतो. निश्चय मन, मेंदू, मनगट यांच्या सगळ्या क्षमता एकत्र आणतो. निश्चय तुमच्या हेतूला दृढ निश्चयाला रूपांतरित करतो. आणि एकदा तुमचा निश्चय दृढ निश्चय झाला की मग झपाटले पण येतं, मग बाकी काही दिसत नाही, फक्त ध्येय ध्येय आणि ध्येय ध्येयच दिसतं. आणि मग त्या ध्येयाच्या बळावर ध्रुवासारखं आढळ पद मिळवता येतं. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. निश्चय करा, काय बनायचं आहे, काय करायचं आहे, निश्चय. पण सगळ्यात महत्वाची गोष्ट निश्चयाचा अर्थ आहे जे लक्ष ठरलंय त्याच्याच दिशेनं सगळ्या शक्ती केंद्रित करणं. यश त्याला मिळतं. एका गुरुने एका विद्यार्थ्याला बोलावलं. तो म्हटला गुरुजी अभ्यासच होत नाही, अभ्यासाला बसलं की इकडचे तिकडचे खूप विचार येतात, मग काही जमत नाही. गुरुजी म्हटले एक काम कर. गुरुजीने एक त्याला चमचा दिला, चमच्यात एक लिंबू ठेवलं आणि सांगितलं धर तोंडात.
त्यांनी तोंडात धरलं आणि म्हटलं आता एक काम कर, अख्ख्या गावात एक प्रदक्षिणा मारून ये. आता गुरुजींचा आदेश होता. त्यांनी तोंडात चमचा धरलाय, चमच्यात लिंबू आहे. गुरुजींनी फक्त एकच सांगितलं, अख्ख्या गावाची प्रदक्षिणा करून येताना चमच्यातलं लिंबू फक्त पडलं नाही पाहिजे, तेवढं लक्ष ठेव. ते पोर निघालं तोंडात चमचा लिंबू धरून, अख्ख्या गावाला प्रदक्षिणा मारली. परत आलं, चमच्यात लिंबू तसंच होतं. गुरुजी म्हणले भले पडले, शाबास, लिंबू तसंच आहे. म्हणला मग जिंकलो ना. गुरुजी म्हटले जिंकलास पण मला सांग, ज्या रस्त्यानं गेला त्या रस्त्यात तुला काय काय दिसलं? कॉलेज दिसलं का? नाही. थिएटर नाही. त्या बागे शेजारनं गेलास, ती बाग नाही. बागेत कुठली फुलं नाही. अरे मग तू सगळ्या गावाला प्रदक्षिणा मारली, बघितलंस काय? म्हटलं काहीच नाही. का? म्हटलं सगळं लक्ष चमच्यावरच होतं, लिंबू पडतंय का नाही, बाकी लक्षच नव्हतं माझं. गुरुजींनी सांगितलं ज्या दिवशी आता जसं तुझ्या चमच्या लिंबूवर लक्ष आहे, बाकी तुला काहीही दिसत नाही, जसं तुझं ध्येयावर लक्ष केंद्रित होईल ना, त्यावेळी तुला यश मिळेल. सगळ्यात महत्वाची गोष्ट. आमची अडचण काय आहे? अभ्यास तर शाळेत तर आहे, अभ्यास तर करायचा आहे, पण लक्ष कुठे आहे? सगळं बाहेर काय चाललंय ते. आमची सगळ्यात मोठी अडचण आहे ती आहे. आमचा अभ्यासाकडे कमी, बाकीच्या गोष्टीकडे लक्ष सगळ्यात जास्त आहे. आमच्या लक्षात का राहत नाही याचं कारण हे, आमची स्मरणशक्ती का वाढत नाही याचं कारण हे. सगळ्यात निश्चय काय करतो? तुमच्या सगळ्या शक्ती एकवटतो, केंद्रभूत करतो, एकाच जागी आणतो. मग तुम्हाला अशक्य काहीच नाही. सगळ्यात महत्वाची गोष्ट. सगळ्यात दुसरा महत्वाचा विषय आहे, एकदा एखादं ध्येय ठरवलं ना, त्याला पर्याय ठेवू नका. अजिबात नाही. हे नाही झालं तर ते करीन, ते नाही झालं तर ते, अजिबात पर्यायच ठेवू नका. एक म्हणजे एक, बस, दुसरं नकोच आहे काय. सगळ्यात महत्वाचा विषय. छत्रपती शिवाजी महाराजांनी तानाजींना कोंडाणा घ्यायला पाठवलं. लढता लढता उदय भानाबरोबर तानाजी धारातीर्थी पडले आणि मराठे सरळ पळून निघाले. सूर्याजीने बघितलं आणि त्या मराठ्यांपुढे अडवाला, पळता कुठं झाडासारखे, तुमचा बाप इथं मरून पडलाय, पळता कुठं? आणि त्यांनी परतीचे दोर कापून टाकले आणि कडाडला सूर्याजी, आता दरीत उड्या मारून मरा, नाहीतर लढून मरा. मराठ्यांनी उड्या टाकून नाही, लढून मरणं पत्करलं. आणि बघता बघता त्यांच्या पराक्रमानं कोंडाण्यावर भगवा फडकला. जे ध्येय ठरवलंय ना, काही असेल तुमचं ध्येय, सगळ्यात पहिली गोष्ट, निश्चय करताना परतीचे दोर कापून टाका. जे ठरवलंय ती गोष्ट मिळवल्याशिवाय माघार नाही, माघार नाही. सगळ्यात महत्वाची गोष्ट. चर्चिलचं 3 मिनिटाचं भाषण प्रसिद्ध आहे. त्या 3 मिनिटात त्यांनी 7 शब्द उच्चारले. काय सांगितलंय त्यांनी? फक्त माघार घेऊ नका, माघार घेऊ नका आणि माघार घेऊ नका. यशाचं सगळ्यात मोठं सूत्र काय? माघार घेऊ नका. बस, काय व्हायचं ते होऊ द्या, फक्त माघार घ्यायची नाही. कोलंबस निघाला भूमीचा शोध लावायला. लाटावर लाटा कोसळत राहिली, वादळी येत राहिली, तुफान झुंजत राहिली. नावेतले बाकीचे घाबरले, भेदरले, परत फिरू कोलंबसच्या मागे लागले. पण कोलंबसनं स्पष्ट सांगितलं, जोपर्यंत भूमीला पाय लावत नाही, आता माघार नाही. त्या कोलंबसनं अमेरिकेचा शोध लावला आणि मग तो माघारी फिरला. काय व्हायचंय तुम्हाला? इंजिनियर झाल्याशिवाय माघार घ्यायची नाही. हे सगळ्यात महत्वाचं, ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. पर्याय नाही ठेवायचा, माघार अजिबातच घ्यायची नाही, विषयच नाही. माघार न घेणारी माणसंच यशस्वी होतात. सगळ्यात महत्वाचं आहे. पण काय काय माणसं माघार घेण्यासाठी सुरुवातच करत नाहीत. चालायला तर सुरुवात केली पाहिजे, निश्चय केला की एकदा. आमची पोरं निश्चय प्रचंड करतात, पण कृती शून्य. सगळ्यात मोठी आमची अडचण आहे, सगळ्यात मोठी. एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, ठरवलं ना, विचाराने माणूस यशस्वी होत नाही. नुसत्या मी फार स्वप्न पाहतो, माझं स्वप्न आहे हे व्हायचं, हो, पण नुसतं स्वप्न बघून नाही होता येत. त्यासाठी प्रत्यक्ष त्याच्या परिपूर्तीला सुरुवात करावी लागते, पाऊल उचलावं लागतं. जो पाऊल उचलतो तो पोचतो, जो पाऊल उचलतच नाही तो पोचतच नाही. ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. आमच्या पोरांना सांगा सुरुवात करा. आता सुरुवात का करत नाहीत? तर कृती करू की नको याचा ती निर्णयच घेत नाहीत. निर्णय का घेत नाहीत? कारण आमच्या पोरांच्यात निर्णय क्षमताच आम्ही निर्माण केली नाही. ही सगळ्यात मोठी आमची अडचण आहे, सगळ्यात मोठी. आम्ही आमच्या पोरांना सगळ्या विषयाचं ज्ञान देतो, पण निर्णय घ्यायची क्षमता नाही त्याच्यात.
अजिबात नाही. आमची पोरं या कॉलेजला आली, ती स्वतःहून आलीत का? नाही, त्यांच्या आईला वाटतं त्यांनी शिकावं, त्यांच्या वडिलांना वाटतं त्यांनी शिकावं. तुम्ही इथं यावं हा निर्णय तरी तुमचा आहे का? नाही, आमचे निर्णय आमचे आई वडीलच घेतात आणि ते आमचं कधीच वाईट पाहणार नाहीत, ते आमचं चांगलंच पाहतील. त्यामुळे आम्ही निर्णय घ्यायचा विषयच येत नाही. बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. पण तुम्ही कधी निर्णय घेणार? निर्णय क्षमता तुमच्या ठाई येणार कधी? निर्णय का घेत नाही आपण? चुकलो तर चुकू द्या ना, अडचण काय आहे? बरोबर आला तर यश, चुकला तर अनुभव, तोटा कुठं आहे? निर्णय घ्या ना पटकन. नाही घेता. तुम्हाला माहिती आहे चंद्रावर पहिलं पाऊल टाकणाऱ्या माणसाचं नाव काय? नील आर्मस्ट्रॉंग. पण खरंच नील आर्मस्ट्रॉंगच चंद्रावर पहिलं पाऊल टाकणार होता का हो? याचं उत्तर आहे नाही. नासानं जी चंद्रयानाची मोहीम काढली त्या मोहिमेत ठरल्यानुसार नील आर्मस्ट्रॉंग चंद्रावर पहिलं पाऊल टाकणार नव्हता. मग चंद्रावर पहिलं पाऊल कोण टाकणार होता? त्याचं नाव होतं एडविन सी अल्डारिन. तो चंद्रयानाचा मुख्य पायलट होता, तो अमेरिकेचा वैमानिक होता, त्याला स्पेस वॉकिंगचा अनुभव होता, म्हणून तो मुख्य पायलट. आणि त्याच्या सहाय्यासाठी दिला होता को पायलट ज्याचं नाव नील आर्मस्ट्रॉंग. तो अमेरिकेचा नौसैनिक होता, त्याला स्पेस वॉकिंगचा अनुभव नव्हता. हे अपोलो यान ज्यावेळी चंद्रावर पोहोचलं तेव्हा नासाच्या स्पेस सेंटरवरनं पहिला संदेश केला, पायलट फर्स्ट. आणि पायलट फर्स्ट म्हणल्यावर एडविन सी अल्डारिन पुढे झाला. पण चंद्रावर पाय टाकायच्या अगोदरच त्याच्या मनात गोंधळ सुरू झाला. मी चंद्रावर पाय टाकला आणि मी कुठे भरकटलोच तर? मी चंद्रावर पाय टाकला आणि चंद्राच्या वातावरणात मी जळूनच गेलो तर? मी चंद्रावर पाय टाकला आणि चंद्राच्या गुरुत्वाकर्षणानं मला खेचूनच घेतलं तर? या गोंधळात तो असतानाच नासाच्या स्पेस सेंटरवरनं दुसरा संदेश आला, को पायलट नेक्स्ट. आणि नील आर्मस्ट्रॉंग पुढे झाला आणि कसलाही विचार न करता त्याने चंद्रावर पाय ठेवला आणि चंद्रावर पाय ठेवणारा पहिला मानव म्हणून नील आर्मस्ट्रॉंग अजरामर झाला. जी नुसतीच विचार करत बसतात ती क्षमता असूनही मागं पडतात, सामर्थ्य असूनही मागं पडतात, कौशल्य असूनही मागं पडतात. यश कुणाला मिळतं? जी प्रत्यक्ष कृती करतात, पटकन लगेच चल. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे पटकन निर्णय घ्या, पटकन कृती करा, बस काही अडत नाही. एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, यशस्वी कोण होतं? जे योग्य निर्णय घेतात ते नव्हे, तर घेतलेला निर्णय योग्यच होता हे जे सिद्ध करतात ते. काही अडचण काहीच नाही. निर्णय घ्या, निर्णय घ्या, कारण निर्णय घेतल्याशिवाय तुम्ही कृतीशीर पावलं उचलणार नाही. सगळ्यात महत्वाचं. आता पावलं उचलायची वेळ आली की काय काय माणसं कारण सांगतात, नाही बर का काय झालं? आमची परिस्थिती नाही हो. तू गप. मला भयान राग येतो असल्या माणसांचा. आमची परिस्थिती नाही हो, आमची परिस्थिती नव्हती हो. परिस्थिती माणसाला घडवती नाही आणि परिस्थिती माणसाला बिघडवती नाही. माणूसच परिस्थिती घडवतो आणि माणूसच परिस्थिती बिघडवतो. ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे. तसं नसतं तर रस्त्यावरच्या विजेच्या खांबाच्या प्रकाशात बसून शिकलेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अमेरिकेच्या कोलंबिया विद्यापीठात पोहोचले नसते आणि कोलंबिया विद्यापीठाच्या प्रवेशद्वारावर आजही शतकातील सर्वोत्तम विद्यार्थी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं लिहिलेलं दिसलं नसतं. अफाट विद्वान, अफाट विद्वत्ता, काय स्मरणशक्ती. 10 वर्षापूर्वी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरने एखादं पुस्तक वाचलेलं असायचं. कुणीतरी 10 वर्षानंतर त्याला विचारायचं, बाबासाहेब 10 वर्षापूर्वी तुम्ही हे पुस्तक वाचलेलं, त्याच्यातल्या 200 नंबर पानावरच्या 3ऱ्या पॅरेग्राफ मधली 4थी ओळ काय? आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चटकन सांगून टाकायचं. लोक सांगायचे कसली विद्वत्ता आहे, कसली बुद्धिमत्ता. 10 वर्षापूर्वीच विचारलं, सांगितलं. अफाट स्मरणशक्ती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे, माझ्या परिस्थितीनं मला दिलेली ही देणगी आहे. कारण माझी परिस्थिती अत्यंत हलाखीची होती, गरिबीची होती. मला पुस्तकं घेऊन द्यायला माझ्या वडिलांकडे पैसे नसायचे. बऱ्याचदा माझ्या पुस्तकांसाठी माझ्या वडिलांना कर्ज काढावं लागलं. त्यामुळे लहानपणी ज्यावेळी एखादं पुस्तक माझ्या हातात पडायचं मी समजून जायचो, आज हे पुस्तक आपल्या हातात आहे, भविष्यात पुन्हा कधी मिळेल का माहिती नाही. त्यामुळे आज वाचताना असं वाचूया की आयुष्यात या पुस्तकाची परत गरजच पडता कामा नये. घडवता येतं ना असं स्वतःला. रामनगरला राहणारे लाल बहादूर शास्त्री
शाळेला जायचंय, मध्ये गंगा नदी काठावर यायचंय, नौका असायची, वाट पाहायचंय. कुणीतरी नाविक म्हणायचा, लाल बहादूर चल येतोस ना, शाळेत जायचंय ना. लाल बहादूर सांगायचे, नाही तुम्ही जा. अरे चल ना. नाही माझ्याकडे पैसे नाहीयेत. बरं राहू दे ना, उद्या दे. उद्या येतील का नाही माहिती नाहीये. अरे मग परवा दे. नाही आई सांगते, आपलं ओझं दुसऱ्याच्या शिरावर कशाला, तुम्ही जा. तो नाविक निघून जायचा. लाल बहादूर शास्त्री अंगावरचे कपडे काढायचे, त्या कपड्यात स्वतःची वह्या पुस्तकं ठेवायचे, ते मुंडाचं डोक्याला बांधायचे आणि सरळ गंगेत उडी घ्यायचे आणि पोहत पोहत पलीकडच्या किनाऱ्यावर पोहोचायचे. काठावर पोहोचून पुन्हा कपडे काढायचे, वह्या पुस्तक हातात घ्यायचे आणि शाळेत बसायचे. परिस्थितीशी झगडणारे ते लाल बहादूर शास्त्री देशाचे पंतप्रधान झाले. कोण म्हणतं परिस्थिती आडवी येते? रामेश्वरमला पेपर वाटायचं काम करणारे एपीजे अब्दुल कलाम या देशाचे राष्ट्रपती झाले. कोण म्हटलं तुम्हाला परिस्थिती आडवी येते? आदिवासी भागातल्या गरिबीत वाढलेल्या, ज्यांची 2 मुलं अकाली मरण पावली, पतीचं निधन झालं, स्वतः महिला, संकटांचा परिस्थितीचा डोंगर अंगावर कोसळला तरी स्वतःच्या आत्मविश्वासाच्या बळावर मी जिंकेन म्हणत त्या उभा राहिल्या, त्या द्रौपदी मुर्मू या देशाच्या राष्ट्रपती झाल्या. कोण म्हणतं परिस्थिती आडवी येते? आम्ही निर्णय घ्यायची वेळ आली की कारण सांगतो, आम्ही कृती करायची वेळ आली की सबबी सांगतो. बाजूला सारा कारण सबब. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. काय काय मुलं सांगतात, आम्ही गरीब आहे ना, चांगला आहे ना, श्रीमंत व्हायला तुला मिळालेली ही सर्वोत्तम संधी आहे, वापर कर. कुणीतरी सांगतं, नाही मला बुद्धी कमी आहे ना, उत्तम, विद्वान व्हायला तुला मिळालेली ही सर्वोत्तम संधी आहे. स्वतःच्या कमतरताना बलस्थान बनवा आणि त्या बलस्थानाच्या बळावर स्वतःच्या कर्तृत्वाचा ध्वज फडकवा. हे यशाचं सगळ्यात मोठं सूत्र आहे, सगळ्यात मोठं. फिलिपाईन्स देशातली 11 वर्षाची रिहा बुलोज नावाची मुलगी शाळेतल्या धावण्याच्या स्पर्धेत पहिली आली आणि शाळेतल्या धावण्याच्या स्पर्धेत पहिली आल्यामुळं तिची राष्ट्रीय स्पर्धेत निवड झाली. त्या दिवशी ती आपल्या घरी वडिलांकडे गेली. बाबांना म्हणाली, बाबा माझा धावण्याच्या स्पर्धेत पहिला क्रमांक आला. वडिलांनी कुशीत घेतलं, डोक्यावरून हात फिरवला, अभिनंदन बेटा, खूप छान. तशी ती वडिलांच्या कुशीतनं बाजूला झाली आणि म्हटली, बाबा आता माझी राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. अरे उत्तम, खूप छान, खूप छान, तुला शुभेच्छा, अभिनंदन, राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवडली गेलीस, खूप छान. तशी 11 वर्षाची ती इवलीशी रुहा आपल्या वडिलांना म्हणाली, पण बाबा आता राष्ट्रीय स्पर्धेत पळायचं तर मला धावण्याचे बूट लागतील. बाबा स्पोर्ट शूज घ्या ना. वडील म्हटले, ठीक आहे बेटा, राष्ट्रीय स्पर्धेत खेळणार आहेस ना तू, घेऊया आपण, तुला धावण्याचे बूट घेऊया. तेवढ्या आश्वासनावर सुद्धा रिहाला प्रचंड आनंद झाला. ती सरावाला पळून गेली. आता राष्ट्रीय स्पर्धा 4 दिवसावर आलेली, बूट अजून आले नव्हते. त्या दिवशी ती पुन्हा वडिलांकडे गेली, बाबा स्पर्धा जवळ येते, तुम्ही धावण्याचे बूट घेतो म्हटलेला, घ्या ना बाबा. सगळे स्पोर्ट शूज मध्ये असतील, बाबा घ्या ना. तेवढं ऐकल्याबरोबर वडिलांच्या डोळ्यातनं खळदेशी अश्रू सुटलं आणि भरल्या डोळ्यांनी, भरल्या काळजांनी वडील रिहाला जवळ घेत म्हणाले, बेटा या महिन्याचा पगार नाही झाला, पैसे नाहीत बेटा, मी तुला नाही घेऊन देऊ शकत, बूट नाही घेऊ शकत. रिहाच्याही डोळ्यात अश्रू ओघळला, पण आपले अश्रू दिसून आहेत पण ती झटकन बाहेर निघून गेली. त्या रिहाला असं ठरवता आलं असतं, बूट नाहीत ना मग मी स्पर्धेत नाही पळणार, स्पोर्ट शूज घेत नाहीत ना वडील मग नाही राष्ट्रीय स्पर्धेला जाणार. नाही, ही नकारात्मकताच नाही. तिने ठरवलं, नसतील बूट नसू दे, पण माझी निवड झाली ना, मी जिंकेन. राष्ट्रीय स्पर्धा उजाडली, ती स्पर्धेला उभा राहिली. स्पोर्टचे कपडे घातलेले, स्पोर्टचे शूज घातलेले स्पर्धक आणि त्यांच्या रांगेत अनवाणी पाया नसलेली ही रिहा बुलोज पळायला सिद्ध झाली. पण पळण्या अगोदर तिने एकदा आजूबाजूच्या स्पर्धकांवर नजर टाकली. प्रत्येकाच्या पायात धावण्याचे बूट, स्पोर्ट्सचे शूज. अचानक काय वाटलं कुणास ठाऊक, तिने स्वतःच्या अनवाणी पायाकडे बघितलं, क्षणभर काहीतरी विचार केला आणि झरदिशी बाजूला झाली आणि जखमेवर बांधायच्या पट्ट्या
तिनं स्वतःच्या पायावर बुटासारख्या बांधल्या आणि त्या जखमेच्या पट्ट्यावर लिहिलं NIKE, नाईके. जणू काय आपण नाईकीचेच बूट घातलेत आणि म्हणे पायावर जखमेच्या पट्ट्या गुंडाळून ती रिहा बुलोज त्या स्पर्धकांच्या रांगेत उभा राहिली. बघता बघता शर्यत सुरूच झाली आणि रिहा पडत राहिली वाऱ्यासारखी, तीरासारखी बेभान. तिला फक्त दिसत होतं तिचं ध्येय, जिंकायचंय जिंकायचंय जिंकायचंय, बस. विजय सारखी पडणारी रिहा तिला 100 मीटर जिंकली, 200 मीटर, 400 मीटर, 1500 मीटर. अनवानी पायाच्या रिहा बुलोजनं 4 सुवर्ण पदक कमावली. ती 11 वर्षाची रिहा बुलोज सांगते, परफॉर्मन्स बुटात नसतो, परफॉर्मन्स डोक्यात असतो. बुटानी वेग येत नाही, पायानं मनानं वेग येतो. साधना महत्वाची नाहीत, साधना महत्वाची. हे आमच्या पिढीला एकदा मी सांगितलं पाहिजे. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. आमचे आई वडील आमच्यासाठी अपार कष्ट करतात, त्यांची स्वप्न पूर्ण करावी म्हणून तुमच्यासाठी ते वाटेल ते करायला तयार असतात. पण आम्ही आमच्या ध्येयाच्या आड आमच्या ह्या सबबी आणतो. मला हे नाही, मला ते नाही, मी ते नाही करणार. निर्णय घ्या, सबबी नका सांग आणि प्रत्यक्ष कृतीला सुरुवात करा. पटकन पटकन पटकन, सगळ्यात महत्वाची. कारण तुमच्यात सगळ्या क्षमता आहेत, तुमच्यात सगळं सामर्थ्य आहे. संयोजकांच्या वतीनं आता मीच आपलं स्वागत करतो. त्यामुळे सगळ्यात महत्वाचं तुम्ही कोण आहात हे अजिबात महत्वाचं नाही. तुम्ही कुठे जन्माला आलात अजिबात गरजेचं नाही. तुम्ही काय करता आहात आणि तुम्ही कोण होणार आहात हे सगळ्यात आणि सगळ्यात महत्वाचं आहे. हे पहिलं लक्षात ठेवा. तुम्हाला अडवणारं कुणी नाही, रोखणारं कुणी नाही, अजिबात नाही. 11 वर्षाची रिहा बुलोज अनवानी पायानं पळते, जखमेच्या पट्ट्यावर नाईके लिहिते. नाईके कंपनीला ते कळतं आणि नाईके कंपनी त्या रिहा बुलोजला दत्तक घेते. इथून पुढचा तिच्या शिक्षणाचा आणि खेळाचा सगळा खर्च आमची कंपनी करेल. तुम्ही फक्त पराक्रम दाखवा, हजारो हात तुमच्या पाठीशी उभा राहतील. गरज सुरुवात करणं. एक पाऊल उचला, आपोआप पुढे जा. एका डोंगराच्या पायथ्याला मावळ त्यावेळी मी निघालो होतो. एक सद्ग्रस्त उभा होते. त्यांना विचारलं का थांबलाय? नाही, डोंगरावर जायचं आहे. म्हटलं जा ना. मग नाही, अंधार आहे ना. मग मी माझ्या हातातला कंदील त्याला दिला. म्हटलं जा आता. मी निघून आलो. दुसऱ्या दिवशी पहाटे 5 वाजता तिथंच पायथ्याला पोहोचलो. सद्ग्रस्त तिथंच उभा. मी म्हटलं अरे वा, जाऊन आला वाटतं. नाही, गेलोच नाही. म्हटलं का? अंधार आहे ना. अहो म्हटलं मग कंदील दिला होता ना. हो दिला होता ना, पण त्याचा उजेड फक्त माझ्या पायापुरताच पडतो. मला किती लांब जायचं आहे. अरे भल्या माणसा, चालायला सुरुवात तर कर, उजेड आपोआप तुझ्या बरोबर येत राहील. आमच्या पोरांना सांगा हो, एक पाऊल उचला, पाऊलापुरता प्रकाश येतच राहतो. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. सुरुवात करा, सुरुवात फार महत्वाची. एक संस्काराचा कंदील आमच्या पोरांच्या हातात द्या. त्याला सांगा आता तुझी वाट तू चाल. चालायला लागेल. तो चालता चालता त्याच्या लक्षात येईल आपण आपल्या पायावर उभा आहे. आणि ज्यावेळी त्याच्या लक्षात येईल तो त्याच्या पायावर उभा आहे, त्यावेळी त्याला दुसरा नियम सांगा. जी माणसं पायानं चालतात ती फक्त अंतर काढतात आणि जी माणसं डोक्यानं चालतात ती ध्येयापर्यंत पोहोचतात. आमची पोरं फक्त पायानं नव्हे, ती डोक्यानं चालायला हवीत, तर ती यशापर्यंत पोहोचतील. आणि ज्यावेळी आमची पोरं डोक्यानं चालायला लागतील त्यावेळी त्यांना तिसरा नियम सांगा. आपल्या डोक्यात आणि आपल्या शेतात काय पिकतं याच्यापेक्षा बाजारात काय विकतं हे ज्याला कळतं तो जगाच्या बाजारपेठेत उभा राहतो. उद्याची पिढी जगाच्या बाजारपेठेत उभा करायची असेल तर हे 3 नियम फार महत्वाचे. फक्त एक, सुरुवात होणं गरजेचं, बस. नाहीतर बघा ना, 1645 साली छत्रपती शिवाजी महाराजांनी राजगड किल्ला घेतला. बेवसाव होता, म्हणजे तिथं काहीही बांधकाम नव्हतं. आता तो किल्ला घ्यायचा म्हणजे बांधून काढायला हवा, बरं बांधायचा म्हणजे पैसे हवेत. महाराजांकडे तर नव्हते. मग महाराज असं म्हटले का, नाही आता घ्यायचा राजगड तर बांधला पाहिजे, बांधायचा तर मग फंड्स पाहिजेत. आता नाही येत, मग कशाला बांधा, घेऊ ना परत फंड्स वगैरे आल्यावर, बघू नंतर.
आता फंड्स नाहीत म्हणून नको आता, हा विचार महाराजांनी केलाच नाही. पुढचं पुढं घेऊ तर टाकू. 1645 ला महाराजांनी तो बेवसाव राजगड जिंकला. 1646 ला त्यांनी तोरणा काबीज केला आणि तोरण्याचं काम चालू असताना महाराजांना तोरण्यावर सोन्याच्या मोहरांनी भरलेले 7 हंडे सापडले आणि त्या संपत्तीतून महाराजांनी राजगड बांधून पूर्ण केला. महाराज सांगतात तुम्ही सुरुवात करा, जगदंबा आशीर्वाद घेऊन तुमच्या पाठीशी उभा राहते. पुढची कारण नका सांग. 1670 ला मोगल मराठा संघर्ष प्रचंड वाढला होता. मोगलांची फौज 5 लाख आणि महाराजांची फौज फक्त 20,000. आता महाराज असं म्हटले का त्यांची 5 लाख आपले 20,000 डिपॉझिट पण राहणार नाही, कशाला अर्ज भरा? नाही, आपण टिकणार नाही, लढणार नाही. महाराज असं म्हणले का त्यांचे 5 लाख आहे, जर आपली लाखभर करून मग युद्ध पुकारू? नाही, त्यांचे किती का असेना, आपले 20 आहेत ना, जेवढं आहे तेवढं चला सुरुवात करा. केली सुरुवात. खरं तर सैन्य वाढवायचं तर परत संपत्ती हवी. महाराजांकडे संपत्तीच नाही. मग महाराज म्हटले का नाही बघू ना नंतर, लढू नंतर. नाही, 20,000 सुरुवात केली त्यांनी. आणि त्याच 1670 ला महाराजांनी प्रबळगड जिंकला आणि प्रबळगडाची पाहणी करायला महाराज पालखीत बसून प्रबळगडावरनं निघाले. पालखीत बसलेल्या महाराजांच्या शेल्याचं एक टोक पालखीच्या बाहेर लोंबकळत होतं. प्रबळगडाच्या एका मार्गावरनं जाताना महाराजांच्या शेल्याचं ते लोंबकळणारं टोक तिथल्या एका बोरीच्या झाडाच्या फांदीच्या काट्यात अडकलं आणि महाराजांना ताण बसला. तसे महाराज सोबत त्यांना म्हणाले पालखी थांबवा. पालखी थांबली आणि महाराज सोबत त्यांना सांगू लागले हे बोरीचे झाड आम्हाला काहीतरी सांगू पाहते आहे. हे बोरीचे झाड आमच्या पुढे जाण्यावर आक्षेप घेते आहे. हे बोरीचे झाड आम्हाला इथे अडवते आहे. इथे काहीतरी आहे. खना खना खना. माणसं कामाला लागली. त्या बोरीच्या झाडाजवळ खणाला सुरुवात झाली. 7-8 फूट गेले. दगडी भिंत सापडली. उकरली. 27 घागरे आणि 4 कढया एवढं सोनं महाराजांना तिथं सापडलं. आणि त्या संपत्तीतनं महाराजांनी सैन्य उभारलं आणि त्याच्या बळावर मोगलांच्या विरोधातला संघर्ष त्यांनी जिंकून दाखवला. महाराज सांगताय तुम्ही सुरुवात करा, सगळी सृष्टी तुमच्या पाठीशी उभा असते. सगळ्यात महत्वाची सुरुवात. ज्यांनी सुरुवात केली ते पोचलेत, ज्यांनी सुरुवातच केली नाही ते जागेवर थांबून राहिलेत. ही आमची सगळ्यात मोठी अडचण आहे. सगळ्यात काही लोक क्षमतांची कारणं सांगतात. आमच्यात सगळ्या क्षमता आहेत. आपल्यात असलेल्या क्षमतांचं पात्रतेत रूपांतर करता आलं की योग्यता कमावता येते. पण क्षमतांचं पात्रतेत रूपांतर करता यायला हवं. ओबडदोबड दगडातनं सुंदर सुंदर मूर्ती तयार करणाऱ्या मूर्तिकारला कुणीतरी प्रश्न विचारला, या ओबडदोबड दगडातनं तुम्ही एवढ्या सुंदर मूर्ती कशा काय तयार करता? तो मूर्तिकार म्हणाला मूर्ती दगडातच असतात, मी फक्त नको तेवढा भाग काढून टाकतो. आमच्या पोरांचं तसंच आहे. मूर्ती आत आहेतच, शिक्षण घेणं याचा अर्थ फक्त नको तेवढा भाग काढून टाकणं आणि आतली मूर्ती समोर आणणं. आमच्यात ते सगळं आहे, फक्त नको तेवढा भाग काढून टाकता आला पाहिजे. मग आपोआप योग्यता म्हणजे मूर्तीचं रूप धारण करता येतं. हे सगळ्यात गरजेचं. तुम्ही एक कधी विचार केलाय? रस्त्याने चालता चालता अचानक समोरून वाघ येतो आणि बचावासाठी जीवाच्या आकांतानं आपण बेभान पळत सुटतो, वाघाच्या तावडीतून वाचतो आणि मग धपापट्यावरनं आपणच विचार करतो आपण एवढ्या वेगात पळू शकतो? आपलाच विश्वास बसत नाही की इतक्या वेगात पळायची क्षमता आपल्यात आहे. मग क्षमता कळली कधी? वाघ समोर आल्यावर. मग प्रत्येक वेळी क्षमता बाहेर निघण्यासाठी वाघच समोर कशाला यायला हवा? जे ध्येय गाठायचंय त्याच्यासाठी त्या क्षमता वापरता यायला हव्यात ना, तर विजय मिळेल. पण हल्ली आमची सगळ्यात मोठी अडचण काय झाली माहितीये? क्षमता असूनही त्याच्या वापराअभावी अक्षरशः आमची पोरं गंजून चाललीत. झिजून गेला तरी चालेल पण गंजून जाऊ नका. आमची सगळ्यात मोठी शोकांतिका आहे, सगळ्यात मोठी. म्हणजे परवा एका विद्यार्थ्याला मी विचारलं 100 मीटर म्हणजे किती? तो 2 मिनिटं माझ्याकडेच बघत बसला. अरे म्हटलं 100 मीटर पळशील का? त्यांनी उलटा मलाच प्रश्न केला, 100 मीटर म्हणजे किती? माझ्या लक्षाला काय ते? मी त्याला म्हटलं काय खेळबीळ खेळतोस का नाही? म्हटलं सगळे खेळ खेळतो, क्रिकेट खेळतो, फुटबॉल खेळतो, हॉलीबॉल खेळतो, बॅडमिंटन खेळतो. म्हटलं एवढे सगळे खेळ खेळतो, दिवसभर मैदानावरच असतोस का काय? तो म्हटला मैदानावर नाही, मोबाईलवर खेळतो. म्हटलं बरोबर आहे, मग तुला 100 मीटर कळणारच नाही. काही माहित नाही आमच्या पोरांना. अडचण अशी झाली आहे
पाठीमाग मोबाईलवर खेळली जाणारी ब्ल्यू व्हेल नावाची गेम आलेली. देशाच्या कायदा मंत्र्यांचा सुद्धा त्याच्या विरोधात कायदा करण्याचा इथपर्यंत विचार झाला होता. कारण देशातल्या 447 विद्यार्थ्यांनी ती ब्ल्यू व्हेल खेळता खेळता आत्महत्या केली. पबजी नावाचा गेम तसाच. आमची मुलं सध्या मैदानावर नाही, सतत मोबाईलवर दिसतात. स्वतःच्या क्षमता गमावून टाकतायत. ही आमच्या अलीकडची अडचण झाली आहे. 6 ते 7 तास सरासरी स्क्रीन टाइम आहे आमच्या आताच्या पोरांचा. मग ती झोपतात किती, उठतात किती, बसतात किती. त्या ब्ल्यू व्हेलची रचना अशी होती की एक लेवल जिंकली की दुसरी लेवल जिंकली की तिसरी, चौथी, 5वी, 6वी ती उत्तेजित करत जायची पोराला. आणि बघता बघता उत्तेजित करता करता ते इतकं पुढे जायचं की 24 तास ते अखंड एकाच जागी गेम खेळत बसायचं. त्याला सुचायचंच नाही. तहान, भूक, जेवण, खाण, झोप काही नाही. आणि एका क्षणी तो खेळ इतका उत्तेजित करायचा की तो पोर आत्महत्या करून मोकळा व्हायचा. तुम्ही मोबाईलच्या गेम्स बघा. AK-56 हातात, याला मार, त्याला मार, त्याला मार, याला मार, धाड 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 सगळं आहे. त्याला मारामारीचं काही वाटत नाही. परवा पुण्यात एक मर्डर झाला. ज्यांनी केला त्याने आदल्या दिवशीच मोबाईलवर स्टेटस ठेवलं, संपवणार उद्या. काय धाडस आहे. जालन्यात एक मर्डर झाला. त्यांनी सकाळी स्टेटस ठेवलं, बस ह्याला संपवणं हेच आपलं टार्गेट. संपवलं. हे कुठून येतं? भीती नावाचा प्रकार नाही, दहशत नावाची प्रकार नाही. हे कुठून निर्माण होत आहे नव्या पिढीत? आभासी जगात जगतायत आमची मुलं. आभास. डॉक्टर होण्यात रस नाही, त्यांना डॉन होण्यात रस निर्माण झालाय. ही समाजाची आताची सगळ्यात मोठी अडचण आहे. याचं कारण एक माहिती आहे. त्याच्या जी ऊर्जा आहे त्या ऊर्जेचं दमनच कुठं होईना. मग ती ऊर्जा ते बाहेर कुठं काढताय? गाडी घेतं वडिलांची 120च्या स्पीडनं भयान पळवत नाही. त्याचा सायरन काढून ठेवतं, सगळा कल्लोळ करून टाकतो, नाही तर सतत हॉर्न वाजवत जातं. हा काय प्रकार आहे? ही आतली साठलेली ऊर्जा बाहेर टाकायचा प्रकार आहे. हे का घडतंय? एखाद्याला जातं तू मॅडम बघितलंसच का? संपला विषय, मारला का? ऊर्जा बाहेर पडायला दुसरी जागा नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी 14, 15, 16, 17, 18, 19, 20, 22 वर्षाची पोरं स्वराज्यासाठी घेतली. त्यांच्या ऊर्जेला वाट करून दिली. दमन झालं ऊर्जेचं. जी ऊर्जा नको त्या मार्गाकडे जाते ना, ती ऊर्जा जर विधायक मार्गावर आणली तर देश महासत्ता व्हायला कितीसा वेळ लागेल. केवढी ऊर्जा आहे आमच्याकडे. पण हल्ली आमची अडचण अशी आहे की ऊर्जा बाहेर पडत नाही. मग नको त्या गोष्टी. ड्रग ऍडिक्ट सारखी पोरं मोबाईल ऍडिक्ट झाली. त्यातनं आत जायला वाट आहे, बाहेर पडायला नाही. सजग आणि सावध आम्ही राहिलं पाहिजे. ते यासाठी राहिलं पाहिजे. आमच्या मेंदूची रचना जर बघितली तर डावा मेंदू आणि उजवा मेंदू याच्यामध्ये कॉर्प्स क्लोजम नावाचा एक भाग आहे जो मेंदूंचं संतुलन ठेवतो, शरीराचा समतोल राखतो. पण हा कॉर्प्स क्लोजम नावाचा जो भाग आहे तो सक्षम कधी असतो? जर शरीराच्या अवयवाची, स्नायूंची सतत हालचाल होत असली तरच हा कॉर्प्स क्लोजम सक्रिय असतो. तो सगळ्यांचं संतुलन ठेवतो. पण जर एखाद्यानं आपल्या शरीराची अजिबातच तासनतास हालचाल केली नाही तर तो कॉर्प्स क्लोजम अत्यंत अक्षम होतो आणि तो संतुलन ठेवायचं विसरतो. त्यामुळे मोबाईलवर बराच वेळा बसणारं पोरग जर अचानक उठून उभा राहिलं तर ते म्हणतं अंधारल्यासारखं होतंय, गरगरल्यासारखं वाटतंय. मोठ्या माणसांनाही वाटतं सतत एकाच जागी बसून राहिला तर. याचं कारण तो कॉर्प्स क्लोजम अक्षम झालाय. आमच्या पोरांच्या मेंदूंचा विकास करायचा असेल तर त्याला किमान 24 तासातले 2 तास मैदानावर आम्ही ढकललंच पाहिजे. तो मैदानावर खेळलाच पाहिजे. सगळ्यात महत्वाची गरज. त्याच्या अवयवांची हालचालच झाली पाहिजे. क्रिप्स नावाचा शास्त्रज्ञ असं सांगतो की तुम्हाला एक वेळ काहीच काम नसलं तर किमान त्या मोकळ्या वेळात माशा मारायचं काम करा. कारण त्या निमित्तानं तर तुमच्या हाताची हालचाल होईल आणि तुमचा कॉर्प्स क्लोजम सक्षम राहील जो तुमच्या मेंदूचं संतुलन ठेवेल. मी मेंदूच्या सक्रियतेबद्दल बोलत नाही, मी शरीराच्या स्नायूंच्या सक्रियतेबद्दल बोलतोय. हालचाल सतत असली पाहिजे, सतत राहिली पाहिजे. तर ऊर्जेचं दमन होत राहील, तर मन, मेंदू, मनगट विकसित होत राहील. ही सगळ्यात महत्वाची गरज आहे. काय झालं? शिक्षण हक्क कायद्यानुसार प्रत्येक शाळेसाठी मैदान कंपल्सरी केलंय. मला शाळेची मान्यता मिळवायची आहे म्हणजे मैदान पाहिजेच. निकषानुसार प्रत्येक शाळेला मैदान आहे.
शिक्षण धोरणानुसार विद्यार्थ्यांच्या शिक्षणामध्ये खेळाच्या तासांचा समावेश पाहिजेच, म्हणून 6 तासांचा मी समावेश पण केलाय. पण शाळेच्या निकषात असणारं मैदान खरंच मुलांनी भरतं का, आणि वेळापत्रकात असणारे खेळाचे तास मुलं त्या काळात खरंच खेळतात का, हा चिंतनाचा आणि मंथनाचा विषय आहे. म्हणजे खेळणं म्हणजे वेळ वाया घालवणं, खेळणं म्हणजे ध्येयाच्या आडवं येणं, अशी पालकांची भूमिका झाली. डोक्यातलं काढून टाका हे सगळं. तो जगला, तो टिकला तर काहीतरी होईल. नाहीतर परवा आमच्या 12वीच्या विद्यार्थ्यांची मी मेडिकल टेस्ट केली, 80% पोरांना रक्तदाबाचा विकार आढळून आलाय. आयुष्याची पहिली परीक्षा द्यायला जात आहेत, पुढच्या परीक्षांचं काय? यायला पाहिजे. कबड्डी सारखा खेळ आहे आमच्याकडे. युद्धामध्ये शत्रूपासून स्वतःचं रक्षण कसं करावं याच्या प्रशिक्षणाचा खेळ म्हणून कबड्डीचा उदय झाला, महाराष्ट्रात झाला. आक्रमण कसं करावं, कुणी आपल्यावर आक्रमण केलं तर बचाव कसा करावा, याचं शिक्षण कबड्डी खेळ देतो. पूर्वी शेतीचं रक्षण करण्यासाठी एक खेळ खेळला जायचा. एकमेकांच्या विरुद्ध दिशेला तोंड करून लोक बसायचे, आणि एखादं जनावर आलं तर याच्याकडून निसटलं तर त्याच्यात आवडीत सापडेल, त्याच्यात आवडीत सापडलं तर निसटलं तर पुढच्याच्या, असं करत ते जनावर त्या सगळ्या पोरांच्या कुणाच्या तर कुणाच्या तावडीत सापडायचंच. शेतीचं रक्षण करण्याच्या उद्देशानं चपळता यावी, चातुर्य यावं, सजगता यावी, सावधानता यावी, यासाठी आमच्याकडं खो खो या खेळाचा उगम झाला. शेतीप्रधान देश आहे, खेळही तसेच निर्माण झाले. सजगता, चातुर्य, चपळता या खेळात नाही. ते किती पोरं आमची कबड्डी खेळतात, किती पोरं आमची खो खो खेळतात? अजिबात नाही. कसली पोरं घडवतो, हायब्रिड बॅच सगळी. इतिहासात आम्ही नुसतं वाचतो 6.5 फूट उंची होती छत्रपती संभाजी महाराजांची. आमच्या पोरांची किती आता? 12वीला गेलं तरी 3 फूट. बेंचवर बसलं तर सरांना दिसत नाही. लक्ष दिलंच पाहिजे. सगळ्यात महत्वाची गोष्ट, एक गोष्ट माहिती, आमची अडचण काय झाली माहितीये? जगाच्या पाठीवर असं अजून यंत्र निघालं नाही ज्यात भाकरी टाकली की रक्त तयार होऊन बाहेर येतं. असं अद्भुत आणि अलौकिक शरीर नावाचं यंत्र त्या परमेश्वरानं आम्हाला दिलंय. भाकरी टाकली की रक्त तयार होत. पण या शरीराबद्दल आमच्या मनात काडीची कृतज्ञता नाही. आम्ही आमच्या चष्म्याची जेवढी काळजी घेतो तेवढी स्वतःच्या डोळ्यांची काळजी घेत नाही. आम्ही आमच्या मोबाईलची जेवढी काळजी घेतो तेवढी स्वतःच्या हृदयाची काळजी घेत नाही. ही आमची सगळ्यात मोठी अडचण आहे. अरे डोळ्यांची काळजी घेतली असती तर चष्मा लागलाच नसता. आता तो चष्म्याचीच काळजी घेतो. एखाद्या माणसाला हार्ट अटॅक येतो, बायपास करावी लागते. बायपास करणं म्हणजे खराब झालेली रक्तवाहिनी काढायची, तिच्या जागी दुसरी चांगली रक्तवाहिनी जोडायची. या शस्त्रक्रियेला खर्च येतो साधारण 3 लाख रुपये. म्हणजे आमच्या एका रक्तवाहिनीची किंमत झाली 3 लाख. आमच्या हृदयाजवळ पोहोचणाऱ्या 3 मुख्य रक्तवाहिन्याबरोबर 1 लाख रक्तवाहिन्यांचं जाळं आहे. एका रक्तवाहिनीची किंमत जर 3 लाख तर 1 लाख रक्तवाहिन्यांची किंमत किती झाली? 2 डोळे दिलेत आम्हाला, एखादा डोळा बाद होतो, आता नवा डोळा बसवता येतो. नव्या डोळ्याची किंमत आहे 20 लाख. 2 डोळ्याची किंमत झाली 40 लाख. माणसाला 2 किडन्या दिल्यात, माणसं नको ते अपेपान करतात, किडन्या बाद होतात, माणसं डायलिसिस वर जातात. डॉक्टर सांगतात जगायचं असेल किडनी बदलून घ्या. आता किडनी बदलून मिळते. एका नव्या किडनीची किंमत आहे सरासरी 40 लाख. 2 किडन्याची किंमत झाली 80 लाख. म्हणजे आमचे डोळे 40 लाखाचे, आमच्या किडन्या 80 लाखाच्या, आमची रक्तवाहिनी 3 लाखाची. असा जर शरीराच्या अवयवांचा हिशोब केला तर शरीराची किंमत जाते कोट्यावधी अब्जावधी रुपयांच्या पुढे. अरे त्या परमेश्वरानं जन्माला घालताना शरीर नावाची अब्जावधी रुपयांची इस्टेट देऊन पाठवलं. अरे ती इस्टेट जपाना कुठल्या प्रॉपर्टीच्या मागे लागतो आम्ही? अहो 7वी 8वीतली पोरं ते रमी सर्कल खेळत बसतात. कमाव पैसे. ते आता शेअर्स ऍप आलेत मोबाईलवर. 100 रुपये असले तरी ते शेअर्स मध्ये टाकता येतात. पोरं त्याच्यात. कारण काय माहितीये, आम्ही आमच्या पोरांचं ध्येय काय ठरवलंय? पैसा. बस पैसा कमा. शिकायचं का? नोकरीसाठी. नोकरी का? पैशासाठी. बस दुसरा हेतूच नाही. त्याला दोष देऊन उपयोग नाही. एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, जोपर्यंत आमची पोरं नोकरीसाठी शिकतील तोपर्यंत आमची पोरं नोकरच बनतील. जोपर्यंत आमची पोरं स्वतःला घडण्यासाठी आणि देश घडवण्यासाठी शिकत राहतील तेव्हा ती मालक बनतील. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. पोरांना नोकर बनायचं आहे का मालक बनायचं आहे ते त्यांनी ठरवायचं. शिकायचं कशासाठी हा सगळ्यात महत्वाचा चिंतनाचा विषय आहे.
हे बघा, इंग्रजांना 150 वर्ष इथं राज्य करायचं होतं, आम्हाला गुलाम बनवायचं होतं, त्यांना मालक बनवून राहायचं होतं. म्हणून मॅकॅलॉनं जी शिक्षण पद्धती बनवली तीच मुळात गुलाम बनवणार आहे. अजूनही तीच शिक्षण पद्धत आम्ही चालू ठेवली आहे. आमच्या इकडे मालक नाही, गुलामच बनतात. ही सध्याची सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे. म्हणजे 62% तरुणाई आहे 18 ते 60 वर्ष वयोगटातले आमच्याकडे. 62%. म्हणजे हीच टक्केवारी जी भारतीय अर्थव्यवस्थेला कर भरून बळ देते, हीच टक्केवारी जी लहान मुलांचा सांभाळ करते, हीच टक्केवारी जी वृद्धांचं रक्षण करते. म्हणजे आमच्याकडे कृतिशील कार्यशील वर्ग किती आहे देशात आज? 63%. 18 ते 60 वर्ष 63% आहे. पण हा वर्ग कशाच्या मागे लागलाय? नोकर व्हायच्या, मालक व्हायच्या नाही. 42% बेरोजगारी आहे भारतात. त्यापैकी 32% बेरोजगारांना वाटतं की मी माझा स्वतःचा उद्योग सुरू करणार नाही, मला नोकरी मिळाली तरच मी नोकरी करेन. म्हणजे याचा अर्थ 32% युवकांची ताकद या देशाच्या अर्थव्यवस्थेला कुठलंही बळ देऊ शकत नाही. जर सगळ्यात जास्त कष्ट करणारा वर्ग आमच्या देशात असेल तर कष्ट करणाऱ्या वर्गामुळे अर्थव्यवस्था गतिमान राहते, त्यामुळे बचत होते. बचत झाली की गुंतवणूक वाढते, आणि गुंतवणूक वाढली की अर्थव्यवस्थेला बळ येतं. त्यामुळे बसून राहणारी आम्हाला मुलं नकोत, सतत कार्यरत राहणारी मुलं जर तयार करायची असतील तर नोकरीच्या नव्हे, उद्योगाच्या, स्वयंरोजगाराच्या बाबतीतही त्याला मी पुढे नेलं पाहिजे. ही आमची अलीकडची सगळ्यात मोठी गरज आहे. बरं, आमची पुरा बुद्धीच्या बाबतीत माग आहेत का? क्षमता कमी आहेत का? नाही. तुम्ही जर जगाचा विचार केला, मी आणखीन एक आकडेवारी सांगतो. गेल्या 13 वर्षात भारतातल्या 17 लाख लोकांनी देश सोडलाय. 17.5 लाख लोकांनी देश सोडलाय. 2022 साली 2.25 लाख लोकांनी देशाचं नागरिकत्व सोडलं, आणि 2023 साली 1 लाख लोकांनी देश सोडलाय. हे देश सोडून जाणारे कोण आहेत? ह्यात 2.5% लोक अशी आहेत ज्यांची संपत्ती 500 कोटीच्या पुढे आहे. म्हणजे जे इथं उद्योग उभा करू शकत होते पण ते देश सोडून गेले, अनेकांना नोकऱ्या देऊ शकत होते, गेले. आणि 97% कोण आहेत? तर ही तरुण मुलं आहेत जी नोकरी करायला बाहेरच्या देशात गेली. म्हणजे शिकता इथं, आणि तुमच्या ज्ञानाचा वापर या मातीला आहे का, या देशाला आहे का? नाही. तुम्ही फायदा इतरांच्या देशाच्या अर्थव्यवस्थेचा करता. आज ऍपल मध्ये 35% लोक भारतीय आहेत, मायक्रोसॉफ्ट मध्ये 34% आहेत, IBM मध्ये 28% आहेत, इंटेल मध्ये 17% आहेत, आणि अमेरिकेच्या अंतरिक्ष संशोधन संस्था म्हणजे नासा मध्ये भारतीय 36% आहेत. केवढी बौद्धिक संपदा बाहेरच्या देशात आहे आमची. प्रत्येक भारतातल्या पोराला ऍपलचा फोन पाहिजे. आता टाटा ऍपलची कंपनी भारतात आणतीये, पण आमचे सगळे लोक ऍपलचा फोन विकत घेतात. पैसे कुठे जातात? अमेरिकेला जातात. आमच्या कष्टाचा पैसा कुठं? अमेरिकेला. बर, कोण ऍपलचे फोन तयार करतंय? 35% भारतीय. मायक्रोसॉफ्ट मध्ये कोण? 34% भारतीय. IBM मध्ये कोण? 28% भारतीय. इंटेल मध्ये कोण? 17% भारतीय. नासा मध्ये कोण? 36% भारतीय. आमच्या देशाबद्दल प्रेम, देशाबद्दल कृतज्ञता या गोष्टी नाही आहेत आमच्याकडे. कारण त्याला पैसा हवाय. तो कुठे मिळतो? अमेरिकेत, भारतात नाही. म्हणजे शाळांमध्ये जीवशास्त्र शिकवलं तू, पण जीवनशास्त्र सुद्धा शिकवायची वेळ आली आहे. चित्रकला शिकवतो, चरित्र कला सुद्धा शिकवली पाहिजे. सगळ्यात महत्वाची क्षमता आहेत, वापर करता यायला हवा, संवर्धित करता यायला हव्या, मैदानावर जायला हवं. बुद्धीचा विकास मैदानावरच होतो हे लक्षात घ्यायला हवं. क्षमता, सामर्थ्य, बुद्धी सगळं आमच्याकडे आहे, ते वापरता यायला हवं. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट. आणि एखाद्याला असं वाटत असेल की नाही जरा आपल्यात बुद्धी कमीच आहे, एखाद्याला वाटत असेल नाही जरा आपल्यात शारीरिक क्षमता कमीच आहे, असू द्या, काही हरकत नाही. फक्त एक गुण तुमच्यात असला पाहिजे. त्याचं नाव आहे चिवटपणा, चिकाटी, सातत्य. तेवढा एक गुण असला ना तर तुम्ही जगातलं काहीही जिंकू शकता. बस, पावसाचा एक किंवा पाण्याचा एक थेंब वज्रासारखा कठीण दगडावर अखंडपणे पडत राहतो, आणि एक दिवस तो वज्रासारखा दगड फुटतो. दगड पाण्याच्या थेंबाच्या ताकदीनं फुटला का? नाही, त्याच्या सतत 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 पडणाऱ्या सातत्यानं तो फुटला. सातत्याची सगळ्यात मोठी ताकद ही असते. मुंगी बघितली? मुंगी केवढीशी, तिचं डोकं केवढंसं, डोक्यातला मेंदू केवढासा, तरी पण त्या मुंगीला बरोबर कळतं कुठल्या गावातल्या, कितव्या आळीतल्या, कितव्या घरातल्या, कितव्या खोलीतल्या, कितव्या कपड्यावरच्या, कितव्या फळीवर किती नंबरचा साखरेचा डबा आहे.
सांगावं लागत नाही, रस्ता दाखवावं लागत नाही. मुंगी कणभर असते, महिनाभरात मनभर साखर फस्त करते. एवढीशी मुंगी एवढं बलाढ्य काम करते, आम्हाला अडचण काय? कुणीतरी एका तत्वज्ञाला प्रश्न विचारला, हे जग कधी संपेल? आणि तो तत्वज्ञ म्हणाला, ज्या दिवशी एखादी मुंगी एकाच जागी निवांत आराम करत तुम्हाला बसलेली दिसेल, त्या दिवशी समजून जा जगाचा अंतकाळ जवळ आलाय. मला फक्त निवांत बसलेली मुंगी दाखवा. 4 महिन्याच्या पावसाळ्याच्या बेगमीसाठी ती 8 महिने अविरत कष्ट करत असते, अविरत. तुम्हाला माहिती आहे, मुंग्यांना डोळे नसतात, मुंग्या आंधळ्या असतात. मुंगी ही जातच दृष्टीहीन जात आहे, पण तरीही मुंग्यांची रांग कधी चुकत नाही. शिस्त तिच्याकडनं घ्यावी. कधी बघा ती सतत कार्य मग्न असते, सतत कामात असते. आमच्या मुलांना जर म्हटलं ना, बघ असं काम करावं लागतं, मरायचंय. भ्रम आहे आमचा. कामानं माणूस कधीच मरत नाही, माणूस कामाच्या ताणानं मरतो. आणि ताण कधी वाढतो? काम साठलं की. काम कधी साठतं? रेंगाळत ठेवलं की. रेंगाळत कधी ठेवतो? गांभीर्य नसलं की. गांभीर्य कधी नसतं? इच्छाशक्ती नसली की. इच्छाशक्ती कधी नसते? निश्चय नसला की. निश्चय कधी नसतो? ध्येयच नसलं की. आणि ध्येय कधी नसतं? आपण का जन्माला आलो हेच माहिती नसलं की. उपयोग काय आहे? जिथं अमेझॉन नदीचा उगम होतो तिथं दर 7 सेकंदांनी एक पाण्याचा थेंब पडतो. हजारो वर्ष झाली दर 7 सेकंदांनी पाण्याचा एक थेंब हे सातत्य चुकलंच नाही. त्या एका थेंबानी अमेझॉन नावाची जगातली सगळ्यात लांब नदी तयार झाली. सतत करत राहा, सतत करत राहा. काय काय मुलं विचारतात, वाचतो पण लक्षातच राहत नाही. एकच काम करा, लक्षात ठेवायचा महामंत्र आहे. पाठांतर केलं लक्षात राहणारच नाही. विषय समजून घेतला, विषयाचं आकलन करून घेतलं तर तुम्ही आयुष्यभर तो विसरणार नाही. हा सगळ्यात महत्वाचा विषय. आमची अडचण काय आहे? आम्ही शॉर्टकटने जातो, पण यशाला शॉर्टकट नसतो. तुमच्या यशाच्या वृक्षाची उंची किती वाढेल हे वृक्षावर नव्हे, तर त्या वृक्षाच्या मुळाशी तुम्ही किती घाम गाळता यावर अवलंबून असतं. जितका अधिक घाम तितकी यशाची उंची जास्त. त्यामुळे कष्ट तुमचे हवेत, काम तुमचं हवं, सगळ्यात महत्वाचं. पण विषय समजून घ्यायला हवा. पण अडचण अशी आहे की हल्ली आमच्या मुलांच्यात जिज्ञासा नावाचा गुणच आढळत नाही, अजिबातच नाही. म्हणजे इंग्रजांनी दिलेली ही आणखी एक देणगी. आमच्या शिक्षण पद्धतीमध्ये जिज्ञासा नावाच्या गुणाचा समावेशच नाही, अजिबातच नाही. जिज्ञासा याचा अर्थ काय? कुतूहल. जिज्ञासा याचा अर्थ काय? सतत प्रश्न विचारणं. पण आमची मुलं प्रश्न विचारत नाहीत. प्रश्न न विचारण्याची 2च कारणं असतात. एक, त्याला सगळं कळलंय, आणि 2, त्याला काहीच कळलं नाही. ही 2च कारणं. मी भौतिकशास्त्राचा प्राध्यापक आहे. माझ्या आधी अनेक जण भौतिकशास्त्र शिकवत असतील, माझ्या नंतरही शिकवतील. पण त्या भौतिकशास्त्रामध्ये आम्ही काय शिकवतो? न्यूटन्स लॉ, आइन्स्टाईन्स फॉर्म्युला, एडिसन्स रूल. मला कधी कधी प्रश्न पडतो, न्यूटन्स लॉच का, पाटील्स लॉ का नाही? आइन्स्टाईन्स फॉर्म्युलाच का, बेनकेज फॉर्म्युला का नाही? एडिसन्स रूलच का, शेळकेज रूल का नाही? आमची नावं का नाही तिथं? आम्ही का नाही संशोधन करत? आम्ही का नाही शोध लावले? आमची पोरं का भौतिकशास्त्राच्या पुस्तकात दिसत नाहीत? याचं कारण आमच्या जिज्ञासाच नाही. मला कधी कधी बरं वाटतं, बरं झालं तो न्यूटनच सफरचंदाच्या झाडाखाली बसला होता. मग ते सफरचंद खाली पडलं, मग त्याला प्रश्न पडला की सफरचंद खालीच का पडलं, आणि मग त्यातून गुरुत्वाकर्षणाचा शोध लागला. बरं झालं न्यूटनच बसला होता. आपल्यातला एखादा बसला असता तर, आणि पडलं असतं सफरचंद खाली, काय प्रश्न पडला असता आपल्याला? बरं झालं मी असतानाच पडला. दुसरा प्रश्न, बरं झालं आणखी कुणी नाही, अकेले अकेले खाएंगे. आणि जर एखाद्याला प्रश्न पडला सफरचंद खालीच का पडलं, आणि त्यांनी विचारलं आपल्या वडिलांना, बाबा सफरचंद खाली का पडलं? बाबा म्हणणार, खा ना मुकाट्यानं, का डोक्याला ताप देतो? हाय ते व्याप कमी आहेत का? संपला आमचा न्यूटन सफरचंदाच्या झाडाखालीच. प्रश्न विचारताच यायला हवेत, विचारायलाच हवेत. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. विषय समजून घ्या, आकलन करून घ्या. जिज्ञासा हा गुण अत्यंत महत्वाचा आहे, अत्यंत. तुम्हाला एडिसन माहिती असेल, थॉमस अल्वा एडिसन. बहिरा होता, जन्मताच बहिरा होता. आता ऐकूच काही नाही, त्यामुळे ग्रहण शक्तीच नाही, ग्रहणच नाही त्यामुळे काही ज्ञानच नाही, म्हणजे थोडासा मंदच. पण त्याच्या आईला वाटायचं की आपल्या मुलांनी खूप शिकलं पाहिजे,
आणि म्हणून या बहिऱ्या एडिसनला त्याच्या आईने शाळेत दाखल केलं. आठवडाच एक शाळेत गेला असेल एडिसन. एके दिवशी शाळेतून घरी आला, तशी आईनं विचारलं, एडिसन कसा होता दिवस? एडिसन म्हणला, खूप छान. आणि एडिसननं त्याच्या टीचरनी शाळेतनं दिलेलं एक पत्र आपल्या आईच्या हातावर ठेवलं. आमच्या टीचरनी तुझ्यासाठी दिलंय. एडिसनच्या आईनं ते पत्र फोडलं. एडिसनच्या टीचरने पत्रात लिहिलं होतं, तुमचा मुलगा शिकण्याच्या पात्रतेचा नाही. जगातला कुठलाच शिक्षक त्याला शिकवू शकत नाही. कृपा करून त्याला उद्यापासून शाळेत पाठवू नका. आम्ही त्याला शिकवू शकत नाही. हे वाचलं आणि एडिसनच्या आईच्या डोळ्यातनं घळघळ घळघळ पाणी उकळायला. आपल्या आईच्या डोळ्यातले अश्रू बघितले. एडिसन म्हणला, आई काय झालं ग? तशी ती अश्रू लपवत पडले, नाही रे वेड्या, आनंदाचे अश्रू आहेत. तसा एडिसन म्हणला, काय लिहिलंय आमच्या टीचरनी? आणि एडिसनची आई म्हणाली, अरे तुझ्या टीचरनी पत्रात लिहिलंय की तुमचा एडिसन खूप हुशार आहे. इतका हुशार आहे, इतका हुशार आहे की त्याच्या तुलनेत त्याच्या वर्गातली इतर मुलं अगदीच ढ आहेत. त्यामुळे आता काही दिवस तुमच्या एडिसनला शाळेत पाठवू नका. तोपर्यंत आम्ही इतर मुलांना एडिसन इतकं हुशार बनवतो आणि ती एडिसन इतकी हुशार झाली की मग तुमच्या एडिसनला शाळेत पाठवा. तुमचा एडिसन खूप हुशार आहे. तसा एडिसन म्हणला, खरंच आई हुशार आहे? अरे मग आईच माझं पिल्लू हुशार. आईनं कुशीत घेतलं. मग आता शाळा नाही जायचं शाळेत, आता घरीच शिकायचं. आपल्या पोरानं शिकावाशी मनोमन विलक्षण इच्छाशक्ती असणारी ती आई त्या पत्रानं थोडी खांतावली जरूर, पण निराश नाही झाली. जो शिकवू शकत नाही, जगातला कुठलाच शिक्षक त्याला शिकवू शकत नाही, तो शिकला पाहिजे ही उर्मी त्याच्या आईनं त्याच्यात पेरली. बाहेर असलेला एडिसन, त्या आईनं त्या मुलाला एकच मंत्र दिला, तू फक्त एडिसन प्रश्न विचारत राहा, प्रश्न विचारत राहा. आलेल्या उत्तरातनं तुला आपोआप माहिती मिळेल आणि त्या माहितीचं चिंतन मंथन करून तुला ज्ञान लाभेल. एडिसन, शिकण्याचा महत्वाचा पर्याय प्रश्न विचार, बस. आणि एडिसनला छंद लागला, प्रश्नच विचारायचा, सतत प्रश्न विचारायचा. वीज का चमकते, पाऊस का पडतो, रात्र का होते, दिवस का उजाडतो, सूर्य कुठं लपतो, चंद्र कुठं जातो. आणि या सगळ्यातनं हळूहळू त्याला माहिती मिळाली, ज्ञान प्राप्त झालं. थंडीचे दिवस होते. एडिसन बाहेर शेकोटी करून शेकत बसला होता. धडाधडा ज्वाळा पेटल्या होत्या. तेवढ्यात आईचा आवाज आला, एडिसन बस झालं, चल या जेवायला. आता जेवायला जायचं म्हणून एडिसनने शेजारची माती घेतली आणि त्या ज्वाळांच्या शेकोटीवर टाकली आणि तो जेवायला आत पळाला. जेवण झालं, तासात दीड तासाने एडिसन बाहेर आला. त्याला असं वाटलं होतं की आता त्या शेकोटीवर आपण माती टाकलीये म्हणजे शेकोटी पूर्ण विझली असणार. पण त्यांनी बाहेरून बघितलं, त्याला आश्चर्याचा धक्का बसला. मगाशी लाकडं धडाधड ज्वाळेच्या रूपात जळत होती, आता ज्वाळा बंद झाल्या होत्या, पण लाकडं विझली नव्हती. लाकडांचे निखारे झाले होते आणि त्या निखाऱ्यांचा केशरी प्रकाश चोहोभोवती पसरला होता आणि सगळा परिसरच केशरी झाला होता. ते फुललेले निखारे. आणि एडिसनला प्रश्न पडला, मगाशी तर ज्वाळेच्या रूपात लाकडं जळत होती, मग आता ज्वाळा का नाही? माती टाकली तर मग लाकडं विझायला पाहिजे होती, विझली का नाही? ती निखाऱ्यासारखी का फुलतायत? एडिसननं त्या प्रश्नाच्या उद्देशानं शोध घेतला आणि एडिसनला उत्तर मिळालं. जोपर्यंत त्या लाकडांना ऑक्सिजन अखंड मिळत होता तोपर्यंत लाकडं ज्वाळेच्या रूपात जळत होती. मी त्या लाकडांवर माती टाकली, सबब लाकडांना मिळणारा अखंड ऑक्सिजनचा प्रवाह खंडित झाला. त्यामुळे ज्वाळा विझल्या, पण ऑक्सिजन अभावी लाकडं विझली नाहीत. त्या लाकडांचे निखारे झाले आणि ते निखारे फुलत आहेत. एडिसनला कळालं, याचा अर्थ ऑक्सिजन अभावी कुठलीही गोष्ट पूर्ण विझत नाही. त्यांनी याच माहितीचा वापर प्रयोगात केला. एक काचेची निर्वात परीक्षा नळी घेतली, त्यात विद्युत तार टाकली आणि ऑक्सिजन नसलेल्या परीक्षा नळीतल्या त्या विद्युत तारेमध्ये त्यांनी विद्युत प्रवाह सोडला. त्या विद्युत प्रवाहाने ती तार जळाली नाही, तप्त होत राहिली, तप्त झाली, लालबुंद झाली, इतकी लालबुंद झाली की त्या तारेनं एडिसनची सगळी खोली उजळून टाकली. आणि त्या दिवशी जगाला विद्युत बल्बचा शोध लागला. अपंग असलेल्या एडिसननं जगाचं अपंगत्व दूर केलं. सगळं जग उजळण्याचं सगळं श्रेय या बहिऱ्या एडिसनला जातं, ज्याला शाळेनं हाकलून पाठवलं होतं. 10,000 शोध लावले एडिसन, 10,000. वयाच्या 40व्या वर्षी त्याच्या आईचं निधन झालं. आईचं निधन झाल्यानंतर आईची खोली आवरायला म्हणून तो आईच्या खोलीत शिरला. आईची ट्रंक त्याला तिथं दिसली. ती नीट सावरून ठेवावी म्हणून त्याने ते ट्रंक उघडली आणि आतल्या गोष्टी आवरताना त्याला 40 वर्षापूर्वी शाळेतल्या त्याच्या टीचरनी दिलेलं ते पत्र सापडलं. आईच्या आठवणीनं थरथरत्या हातानं एडिसननं ते पत्र फोडलं. पत्र वाचू लागला.
पत्रात लिहिलं होतं की तुमचा मुलगा शिकण्याच्या पात्रतेचा नाही, जगातला कुठलाच शिक्षक त्याला शिकवू शकत नाही, उद्यापासून तुमच्या मुलाला शाळेत पाठवू नका, आम्ही त्याला शिकवू शकत नाही. हे वाचलं आणि एडिसनच्या डोळ्यातनं खळखळ अश्रू व्हायला लागले. आईच्या आठवणीनं तो अत्यंत व्याकुळ झाला. ज्या मुलाची शिकण्याची पात्रता नव्हती, कुठली जगातली शाळा ज्याला शिकवू शकत नव्हती, त्या मुलाला हे न सांगता आई समजत राहिली, एडिसन हुशार आहेस, हुशार आहेस, हुशार आहेस. तो एडिसन जगाचा शिक्षक झाला. त्या एडिसनचे प्रयोग सगळ्या जगाला भौतिक शास्त्रात शिकवले जातात. एक आई काय करू शकते? आमच्या पोरांच्या चुका काढण्यापेक्षा त्यांचं कौतुक करायची संधी शोधत चला, म्हणजे पोरं घडतील. प्रेरणा, प्रोत्साहन हे सगळ्यात मोठं बळ असतं, सगळ्यात मोठं. आई मुलाची पहिली शाळा असते आणि शाळा मुलाची दुसरी आई असते. एका आईच्या कुशीतनं मुलं दुसऱ्या आईच्या कुशीत येतात. हे समर्थ शैक्षणिक संकुल त्याच समर्थपणे या सगळ्या पिढीला त्यांना जे जे हवं ते बनवण्यासाठी शक्ती देत आहे. जिज्ञासा हा गुण जर असेल तर तुम्ही यशस्वी असताच असता, ही सगळ्यात महत्वाची गोष्ट. आणि दुसरा महत्वाचा भाग आहे तो सातत्य, चिवटपणा. मी नेहमी सांगतो, काही काही मुलं सतत येतात, लक्षात राहत नाही. आज भौतिकशास्त्राचं पुस्तक वाचा, अख्खं पुस्तक वाचायला तुम्हाला अख्खा दिवस लागू द्या. परवा परत तेच पुस्तक हातात घ्या, परत वाचा, तुमच्या लक्षात येईल अर्ध्या दिवसातच पुस्तक वाचून झालं. तिसऱ्यांदा परत हातात घ्या, तुमच्या लक्षात येईल 3 तासातच उरकलं. चौथ्यांदा हातात घ्या, लक्षात येईल तासातच झालं. पाचव्यांदा हातात घ्या, लक्षात येईल 20 मिनिटातच संपलं. 6व्यांदा हातात घ्या, तुम्ही म्हणाल वाचायची गरजच नाही, पाठ झालं. सतत सतत सततचं सातत्य तुमचा सराव होतो आणि सराव सवय बनते आणि ही सवय तुम्हाला यश देते. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. 4 तरुण एका साधूंकडे गेले. साधू चमत्कारी होते. कीर्ती अशी होती की ते नाचायला लागले की पाऊस पडायचा, ते नाचायला लागले की पाऊस पडायचा. हे बंडखोर वृत्तीचे तरुण त्या साधूंकडे पोहोचले. म्हणे, तुम्ही नाचायला लागला की पाऊस पडतो? साधू म्हटले, हो खरं आहे ते. मग तुम्ही नाचल्यावर पाऊस पडत असेल तर आम्ही नाचल्यावर सुद्धा पाऊस पडला पाहिजे. साधू म्हटले, पडेलही. नाही नाही, तसं नाही, स्पर्धा लावायची. साधू म्हणले, ठीक आहे. दुसऱ्या दिवशी पहाटे 5 वाजता हे 4 तरुणांनी साधू एका शाळेच्या मोठ्या मैदानावर जमले. साधू म्हणले, बोला. नाही नाही, आता आम्ही नाचायला सुरुवात करतो, आम्ही नाचल्यावर पाऊस पडतो का बघून मग तुम्ही नाचा. स्पर्धा सुरू झाली. पहिला तरुण नाचायला लागला. 15 मिनिटं, 20 मिनिटं, 25 मिनिटं, अर्धा तास नाचला, थकला, दमला, थांबला, पाऊस पडलाच नाही. मग दुसरा तरुण नाचायला लागला. 20 मिनिटं, 30 मिनिटं, 40 मिनिटं, 1 तास नाचला, शेवटी थकला, दमला, पाऊस पडलाच नाही. तिसरा तरुण पुढे झाला. अर्धा तास, 45 मिनिटं, 1 तास, 1.5 तास नाचला, थकला, दमला, बाजूला झाला, पाऊस पडलाच नाही. चौथा तरुण पुढे झाला, नाचायला सुरुवात केली. अर्धा तास, 1.5 तास, 2 तास, 2.5 तास नाचला, पाऊस पडलाच नाही. तोही थकला, दमला, बाजूला झाला. दुपारच्या बरोबर 1 वाजता हे 4 तरुण साधूंना म्हणाले, आम्ही नाचलो, पाऊस पडला नाही. साधू महाराज, तुम्ही सुरुवात करा. 1 वाजता दुपारी साधूंनी नाचायला सुरुवात केली. साधू नाचत राहिले. 2 वाजले, 3 वाजले, 4 वाजले, 5 वाजले, साधू नाचतातच आहेत. पाऊस पडेना. 6 वाजले, 7 वाजले, 8 वाजले, साधू नाचतातच आहेत. 10 वाजले, 11, 12, 1, 2 वाजले, साधू नाचतातच आहेत. सकाळचे 3, 4, 5 वाजले, पहाटेचं झुंजू मुंजू झालं. आता सूर्य उजाडेल, 6 वाजले, साधू नाचतातच आहेत. आणि अचानक त्याच वेळी आभाळ गडबडून भरून आलं आणि रप 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 पाऊस पडायला सुरुवात झाली. जसा पाऊस पडायला लागला मग साधू नाचायचे थांबले. 4 तरुण साधूंकडे गेले. म्हणले, आम्ही नाचलो त्यावेळी पाऊस पडला नाही, पण तुम्ही नाचला मग मात्र पाऊस पडला, कसं काय? साधू म्हटले, मला 2च गोष्टी माहिती आहेत. पहिली गोष्ट, मी नाचतोय म्हणजे पाऊस पडलाच पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, जोपर्यंत पाऊस पडत नाही मला नाचलंच पाहिजे. यशाचं एवढंच सूत्र. या 2 गोष्टी फक्त लक्षात ठेवा. मी अभ्यास करतोय ना, मग यश मिळालंच पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, जोपर्यंत यश मिळत नाही मला कष्ट केलेच पाहिजेत. तुम्हाला या जगात मग दुसरं कुणीही अडवणार नाही. ही यशाची सगळ्यात मोठी सूत्र आहेत.
समर्थ शैक्षणिक संकुल त्या सामर्थ्यानं तुम्हाला समर्थ बनवण्यासाठी झटतंय. मी शेळके कुटुंबियांचं मनपूर्वक कौतुक करतो, अभिनंदन करतो. आमदार बेनके साहेबांचंही पुन्हा एकदा स्वागत करतो. आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो. थांबतो. धन्यवाद.